नमस्कार मंडळी. अक्षय तृतीया अगदी काहीच दिवसावर आलेली आहे. अक्षय म्हणजे कधीही क्षय न पावणारे, म्हणजे कधीही न संपणारे. वैशाख शुद्ध तृतीयेला अक्षय तृतीया असे म्हणतात. या दिवशी जप, होम, दान इत्यादी जे काही केले जाते ते अक्षय होते. हा अक्षय तृतीयेचा मुहूर्त 3.5 मुहूर्तांपैकी एक मानला जातो आणि म्हणूनच या दिवशी तुम्ही नवीन बांधकामाला सुरुवात करू शकता, नवीन गाडी घेऊ शकता किंवा मग एखाद्या नवीन व्यवसायाला देखील सुरुवात करू शकता. सोने, चांदी हे देखील खरेदी करू शकता. म्हणजे बघा, या दिवशी आपण जे काही खरेदी करतो ना ते कधीही संपत नाही किंवा मग ती वस्तू विकायची वेळ आपल्यावर येत नाही, असा त्यामागचा अर्थ आहे. आणि म्हणूनच या दिवशी आपण मौल्यवान वस्तू खरेदी करत असतो. पण आता सोन्याचे भाव बघता आपल्याकडे सोनं घेणं तर शक्य नाही. ज्यांना सोनं घेणं शक्य नाही त्यांनी या सोन्यापेक्षा मौल्यवान वस्तू या दिवशी खरेदी करू शकता. मी तुम्हाला काही वस्तू सांगणार आहे. तुम्हाला यामधील जी कोणती वस्तू घेणं शक्य होईल ती वस्तू तुम्ही घ्या. तुम्हाला या वस्तू तुमच्या आसपास किराणा दुकानावर किंवा ज्या ठिकाणी देवाच्या वस्तू भेटतात त्या ठिकाणी भेटून जातील. तर बघा, मी तुम्हाला अशा काही वस्तू आता सांगणार आहे की त्या आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी खरेदी करायच्या आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा, हा दिवस माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांना समर्पित आहे. तसेच या दिवशी आपण पितरांची देखील सेवा करत असतो. पितरांसाठी आणि माता लक्ष्मी, भगवान विष्णू यांच्यासाठी विशेष असा हा दिवस आहे. आणि माता लक्ष्मी, भगवान विष्णू यांना आकर्षित करण्यासाठी या काही वस्तू तुम्हाला या दिवशी खरेदी करायच्या आहेत. तुम्ही 2-3 दिवसांनी अगोदर या वस्तू घेऊन ठेवल्या आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी त्यांची पूजा केली तरीही चालेल. तर बघा, पहिली वस्तू आहे ती म्हणजे कापूस. या दिवशी कापूस खरेदी केल्याने जीवनात शांती मिळते आणि आपल्या धनसंपत्तीमध्ये वाढ होते. आणि या कापसाच्या वाती तयार करून रोज देवापुढे दिवा लावा. तसेच बघा, दुसरी वस्तू आहे ती म्हणजे सैंधव मीठ, ज्याला आपण खडे मीठ म्हणतो. या दिवशी आपल्याला हे खडे मीठ खरेदी करायचं आहे. आणि हे जे मीठ आहे ते शुक्र आणि चंद्रग्रहाशी संबंधित आहे. आणि या दिवशी मीठ खरेदी केल्याने आपल्या संपत्तीत वाढ होते. पैशाची कमतरता आपल्याला भासत नाही आणि कधीही आपल्यावर वाईट वेळ येत नाही, कारण माता लक्ष्मीला मीठ अत्यंत प्रिय आहे. आणि आता बघा, तिसरी वस्तू आहे ती म्हणजे झाडू. आपण लक्ष्मीपूजनाला लक्ष्मी स्वरूप झाडूची पूजा करत असतो. तर अक्षय तृतीयेला तुम्ही झाडू नक्की खरेदी करा. त्याची हळदी कुंकू लावून पूजा करा आणि तो झाडू तुम्ही नंतर कधीही वापरू शकता. पण झाडू नक्की खरेदी करा, याचा तुम्हाला खूप लाभ होईल. त्यानंतर चौथी वस्तू आहे कवड्या. कवड्या ह्या माता लक्ष्मीला आकर्षित करतात. बघा, तुम्हाला जर पिवळ्या कवड्या मिळाल्या तर 5 ते 7 खरेदी करायच्या आहेत आणि देवघरात माता लक्ष्मी किंवा अन्नपूर्णा माता यांच्या मूर्तीजवळ ठेवायच्या आहेत. आता बघा, 5वी गोष्ट आहे ती आहे तुळस. तुम्ही या दिवशी तुळस नक्की लावा, कारण तुळशी ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे आणि तुळस हे माता लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते. बघा, तुमच्या इथे तुळस नसेल किंवा वाळून गेली असेल तर हा दिवस खूप शुभ आहे तुळस लावण्यासाठी. आणि बघा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी जी महत्त्वाची असते कळसा आणि केळी. एक मोठं असतं मातीचं माठासारखं, माठापेक्षा थोडं छोटंसं असतं, त्याला कळसा म्हणतात. आणि जे छोटं असतं आपल्या तांब्यासारखं त्याला केळी म्हणतात. हे आपल्याला या दिवशी खरेदी करायचं आहे. तसेच मग तुम्ही मातीची कोणतीही भांडे घेऊ शकता. मातीची भांडी घरात आणल्याने घरात सुख, समृद्धी येते आणि संपत्तीत वाढ होते. त्याचबरोबर पिवळी मोहरी, पितळाचं भांडं किंवा तांब्याचं भांडं, श्रीयंत्र, कुबेर यंत्र. या दिवशी जर कुबेर यंत्राची स्थापना तुम्ही केली तर कुबेर देवांची कृपा तुमच्यावर सदैव राहील. तुम्हाला कधीही आर्थिक चणचण भासणार नाही. यानंतर तुम्हाला देवाच्या मूर्तीची स्थापना करायची आहे. तुम्ही कोणत्याही देवाच्या मूर्तीची स्थापना या दिवशी करू शकता. तसेच देवाचे वस्त्र, तामण, देवघरात ज्या वस्तू तुम्हाला लागतात त्या वस्तूंची खरेदी तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी करू शकतात. तसेच मुख्य दरवाजावर कवड्यांचे तोरण या दिवशी लावा, जेणेकरून आपल्या घरात नकारात्मकता प्रवेश करणार नाही.
तर बघा, यापैकी कोणतीही वस्तू तुम्ही अक्षय तृतीयेला खरेदी करू शकता. सोन्यापेक्षाही मौल्यवान आणि लाभदायक अशा वस्तू आहेत. तर मंडळी, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.